मंडळी, शहराचा विकास आराखडा हा खरं तर अतिशय महत्त्वाचा दस्तावेज असतो. पुढच्या 20 वर्षात शहराचा विकास कसा करणार याची संपूर्ण माहिती त्या विकास आराखड्यात असते. सोलापूर महापालिकेनं तयार केलेल्या विकास आराखड्यात मात्र चक्क साताऱ्यातील ठिकाणांचे उल्लेख आढळलेत आणि म्हणूनच सत्ताधारी भाजपकडूनच सोलापूर महापालिकेवर कॉपी पेस्ट केल्याचा आरोप होतोय. पाहुयात महापालिकेचे महामुद्देमध्ये सोलापूरचा विशेष रिपोर्ट. सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर. 2011 मध्ये सोलापूरची लोकसंख्या 10 लाखांच्या जवळपास होती. सोलापूर महापालिकेनं पुढच्या 20 वर्षांसाठी विकास आराखडा तयार केलाय. या आराखड्यावर शेकडो नागरिकांनी आक्षेप घेतलाय. अवघ्या महिन्याभराची मुदत असताना देखील तब्बल 2000च्या जवळपास हरकती नोंदवण्यात आल्या. याचं कारण म्हणजे अनेक खासगी भूखंडांवर आरक्षण दाखवण्यात आलंय. तसंच अनेक ठिकाणी राहत्या घराच्या ठिकाणी देखील आरक्षित जागा दाखवण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांचे राहते वाडे 100 वर्षापूर्वी फार कौतुकाने बांधलेले वाडे आता जीर्ण झालेले आहेत. त्या वाड्यावर देखील आपण शासनाने यावेळेस हेरिटेजचं आरक्षण ठेवलेलं आहे. आता ह्या लोकांनी जायचं कुठे? जर हेरिटेजचं आरक्षण असेल तर आपण तिथे साधा खेळा मारू शकत नाही, दुरुस्ती करू शकत नाही, ती जागा विकू शकत नाही. मग अशा वेळी त्या लोकांनी काय करायचं? आम्ही कर हा रेसिडेन्शियल भरतोय, पण तिथे पब्लिक आणि सेमी पब्लिक असं टाकलेलं आहे. तर जे की आहे अन्यायकारक आहे, जे की चुकीचं आहे आणि आम्ही तसे कागदपत्र सबमिट केलेले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपनं तर हा विकास आराखडा कसा चुकीचा आहे हे सांगताना चक्क कॉपी पेस्ट केल्याचा आरोप केलाय. त्याला कारणही तसंच आहे. सातारा शहरातील खासदार उदयनराजे भोसले यांचं निवासस्थान असलेलं जलमंदिर, राजवाडा एवढंच काय तर चक्क अजिंक्यतारा किल्ला देखील या विकास आराखड्यामध्ये सोलापुरात दाखवण्यात आलाय. साधारणपणे शहरातला किल्ला हा 13व्या शतकातला. त्या ड्राफ्टमध्ये उल्लेख आहे की 16व्या शतकातला. म्हणजे 16व्या का 13व्या यापेक्षा शहराची कुठलीही माहिती नसताना हा विकास आराखडा तयार करण्यात आला. आता सर्वच आरक्षण सर्व मनासारखं होत नसतं. काही ठिकाणी मनाच्या विरोधातही आरक्षण टाकावं लागतं. अनावश्यक ठिकाणी एखाद्या वेळेस जर झालं असेल, अनावधान राहिलं असेल, तेही आरक्षण मिळेल असं वाटतं. आणि त्यासाठी आपण परत एकदा माननीय महापालिका आयुक्त यांनी नागरिकांचा, जनतेचा, संघटनेचा, सगळ्यांचा विचार करून त्याच्यावरती चिंतन करून योग्य ते न्याय द्यावा असं मला वाटतं. यापूर्वी 1978 साली सोलापूरचा पहिला शहर विकास आराखडा मंजूर झाला होता. त्याची मुदत संपल्यानंतर 1997 साली दुसरा शहर विकास आराखडा तयार झाला. या दुसऱ्या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळण्यासाठी जवळपास 7 वर्ष लागली. त्यातही एकूण 905 ठिकाणच्या जागांपैकी जेमतेम 105 जागांवर प्रत्यक्ष आरक्षण कायम होऊन त्यांचा विकास होऊ शकला. नवा विकास आराखडा तंतोतंत राबवायचं ठरवलं तर त्याला प्रचंड निधी देखील लागणार आहे. आधीच्या विकास आराखड्याची उद्दिष्टपूर्ती नसताना आता नव्यानं हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आणि या नव्या विकास आराखड्यानुसार जागा अधिग्रहणासाठी सुमारे 6,500 कोटी तर विकास कामांसाठी 12,600 कोटी रुपये अशी जवळपास 19,000 कोटी रुपयांची तरतूद सोलापूर महापालिकेला करावी लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या ड वर्गातील सोलापूर महापालिकेला इतका मोठा खर्च झेपणार आहे का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. सोलापूरचा विकास आराखडा केवळ भ्रष्टाचार पोषण्यासाठी तयार केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केलाय. 10 वर्षाच्या आत जर तुम्ही डेव्हलप केलं तर त्या मालकाला 10 वर्षाच्या आत कॉम्पेन्सेशन देणं गरजेचं आहे, परंतु महानगरपालिकेने तसं केलेलं नाही आहे. एकंदरीत हे भ्रष्टाचार करण्यासाठी हे कुरण आहे आणि अशाच प्रकारे हे कुरण येथील शिपायापासून ते राज्याच्या सचिवापर्यंत आणि इतर साध्या आमदारापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंतची ही सगळी साखळी आहे, हे शोधून काढणे गरजेचे आहे. अवघ्या एका महिन्यात 2000 हरकती आल्यामुळे हा विकास आराखडा राबवणं सोपं नसणार एवढं नक्की. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.